या काही संदेश त्यांना आज या रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर द्यायचा आहे. तर त्यांना मी विनंती करतो की आपण तर त्यांचे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. कोणालाही रक्तदान तुम्ही नेहमी करू शकता आणि हे फार गरजेचं असतं, कारण फ्रेश ब्लड लगेचच निर्माण होतं, सर्वांना माहिती आहे. आणि आणि कोणाला ब्लड इन नीड या संस्थेमध्ये खरं तर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांचे सगळे सहकारी सदस्य या ठिकाणी आलेले आहेत मंचावर. तर विनंती करेन मी सगळ्याच आमच्या व्ह्युअर्सना, प्रेक्षकांना की आपण त्यांची भेट घेऊ शकता आणि नक्कीच आपलं रजिस्ट्रेशन, कारण जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हासुद्धा तुम्हाला ते रक्त मिळेल तुमच्या. तर विनर टीममध्ये आज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडनेनं एक रोमहर्षक विजय मागच्या मॅचमध्ये मिळवला. असं वाटलं होतं कदाचित UV स्पोर्ट्स अलिबाग हा सामना जिंकू शकतो सगळ्यांना, परंतु रबर बॉलचं क्रिकेट आहे, या मैदानावर काहीही घडतं. याची सुद्धा प्रचिती आपल्याला परवा सुपर ओव्हरचा जो सामना पाहिला आपण कालच, खरं तर तेव्हासुद्धा असंच सगळंच ज्या गोष्टी घडत नाही असं तुम्हाला जेव्हा वाटते ना, तेव्हाच काहीतरी जादू पाहायला मिळते या खेळामध्ये. आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ क्रिकेट. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. आशिष मेहरुलवर हल्ला, 22च्या बॅटमधून आलाय षटकार. ॲडव्होकेट संगम घरत यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम संगमजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वरचेवळे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. मेहरुलचा हा बॉल खरं तर हे दडपण होतं पाठीमागच्या बॉलवर आलेल्या षटकाराचं, आणि त्याचमुळे काहीतरी थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न आशिषचा होता. व्हाईट बॉलला एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 10 नाव. 10 धावा धाव फलकावर. एंट्री गेटला कोणीही आपली वाहनं पार करू नका. बऱ्याच वेळेला पाहुण्यांच्या गाड्या आतमध्ये येतात, ती जागा तुम्ही तिकडे तयार करा. फुल टॉस आहे आणि नो बॉलचा इशारा सुद्धा. इकडे मात्र चेंडू पडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. रन्स तर कंप्लीट झाले, थोडंसं धसमुसळ क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. चौकार आलाय, 4 धावा आणि नो बॉल सुद्धा आहे, त्यामुळं 5 धावा मिळतील. त्यामुळे पहिलं षटक हे थोडंसं महागडं होते की काय कॅप्टन आशिषचं, हे चित्र पाहायला मिळतंय. 5 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा. एका बाजूला GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडने गिरीजी घोडेकर यांचा संघ पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. यावेळेस मात्र कबसला थोडासा वॅकेंट एरिया आहे, निर्जन स्थळी चेंडू पडतोय, तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदलाव जाणवेल. थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय मागच्या विजयानंतर. GS स्पोर्ट्स नागोडणे संघाचं शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावांची गरज असताना त्या धावसंख्येचा चेस मात्र पाहायला मिळाला. संतोष मदने आणि साईराज मानेनं अगदी 7व्या 8व्या क्रमांकावर केलेली फलंदाजी जी होती ती नक्कीच वाखाणण्याजोगी होती आणि त्याची चर्चा आज दिवसभरामध्ये रंगेल. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू सरळ विकेट किपरकडे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन जोडली जाते. त्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकता केतन म्हात्रे आहेत, भारताचा बायकरमॅन, सर्वांचा लोकप्रिय खेळाडू, आवडता खेळाडू. परंतु पहिलं षटक हे महागडं होते. आशिष पुन्हा एकदा. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून साईड स्क्रीनच्या वरतून मारलाय. बॉल जाईल सीमा पार. भावेश नाईकच्या बॅटमधून आलाय आणखीन एक षटकार.
कमाल बॅटिंग सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आशिष मेरुल मात्र कॅप्टन थोडासा महागडा ठरत असताना लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. वेगवान स्ट्रोक आहे. लॉंग ऑन कडे हा चेंडू सरकतोय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं इकडे मात्र पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहूया धावफलकावर धावा किती लागल्यात. परंतु चांगली बॅटिंग पहिल्याच ओव्हरमध्ये भावेश नाईक आणि साईराजला जी बढती दिले. 25 धावा धावफलकावर. 25 विदाउट लॉस आफ्टर द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक महागडे ठरलंय. वैष्णवी 11 कोलाड या संघाकडून 25 धावा खर्च करावा लागल्यात आशिष मेरुल कॅप्टनला आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र राज गावणकडे. एका बाजूला नागोडणे संघ आहे, दुसऱ्या बाजूला कोलाडचा संघ आहे. तर एकाच परिसरामधील खरं तर फ्रँचायझीज किंवा संघ पाहायला मिळतील तुम्हाला. परंतु दोनही संघ जर पाहिले तर अगदी समसमान आहेत. चांगला फॅन्स बेस आहे. पाहूया पुढे काय घडते. राज गावण मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती. थोडासा कंट्रोल करावा लागेल धावफलक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र ऑफस्टंप सोडून चाललाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिला डॉट बॉल असेल. टप्पा पडल्यानंतर चांगला लेग कटर पाहायला मिळतोय आणि एक नॅचरल स्विंग असतोच डावखुरी हाताच्या गोलंदाजांकडे आणि त्याचाच वापर करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं आदित्य मस्करला चांगली बॉलिंग त्यानं केली. प्रसन्न पाटील डावखुरी हाताचे गोलंदाज त्यांनी चांगली बॉलिंग केली होती. शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच गोलंदाजांकडून थोडासा खेळ बिघडला युबी स्पोर्ट्स अलिबागसाठी. ओ लॉफ्ट केलाय बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा 22चा तडाका. बॉल सीमा पार 6. या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 31 या आकड्यावर. भावेश नाईक याचा आयकॉन खेळतोय. बान फ्रॉम धारावे नवी मुंबई. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर सर्वात फॉर्म मध्ये असणारा युवा खेळाडू. परवा विकीला सुद्धा आपण पाहिलं धारावेचाच खेळाडू ॲज आयकॉन खेळताना. ॲक्च्युली धीरज भोईर त्या ठिकाणी खेळणार होता परंतु तो इंजरी असल्यामुळे त्याच्या जागेवर विकी खेळला. आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. थोडा खाली राहिला हा बॉल. सरळ निघून गेला विकेट किपर केतनकडे. थोडासा खाली सुद्धा राहिला. थोडासा वळला सुद्धा. आज थोडंसं एअरपोर्ट बिझी आहे. जास्त उड्डाणं तुम्हाला पाहायला मिळतील. काही इंटरनॅशनल फ्लाईट सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्याचमुळे रविवार असलं का थोडासा जास्त ट्रॅफिक असतंय खरं तर विमानतळावर. चांगला बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला कटरचा वापर केलाय राज गावणनं. षटकार जरूर बसला परंतु तदनंतर पुन्हा एकदा खरं तर एक चांगला बॉल. आपा टप्पा पडला. बाहेर निकाळलाय. सातत्यानं तो वापर मात्र करतो आणि त्याच्यावर बीट केलंय. राज गावणनं प्रभावित केलंय रायगड प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच मागच्याही मॅच मध्ये बान फ्रॉम बारापाडा.
हो चांगला बॉल यावेळेस फुल लेंथ होता. यॉर्क अपील पाहायला मिळाली होती हलकीशी, परंतु काय चेंडू टाकला. अनप्लेबल डिलिव्हरी होती. राज गावंड प्रभावित करतोय. 12 पडाचं नाव नक्कीच लवकरच आपल्याला तुम्हाला गाजताना पाहायला मिळेल. काय चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न इकडे मात्र यशस्वी झालाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. फुलर लेनचा चॉप केलाय. पॉइंटकडे दिशा दिले. सिंगल तरी मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होईल. 2 धावांचं योगदान. 2 धावांच्या बरोबरीने इकडे धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 33 धावा. तर 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 33 धावा. लवकरच तुम्हाला एक फार मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. अध्यक्ष चषक 2026 ॲडव्होकेट मान्सून ब्लास्ट प्रेसिडेंट ट्रॉफी. ॲडव्होकेट संगम घरत, रोहन म्हात्रे, ऋषिकेश पाटील, धनेश म्हात्रे, संकेत रानडे सगळे ॲडव्होकेट आहेत. आणि स्वर्गीय आत्माराम शेठ सानू पाटील स्मृती मैदान माणघर बॉसच्या मैदानावर ही स्पर्धा तुम्हाला या आठवड्यामध्ये, जशी रायगड प्रीमियर लीग समाप्त होईल डे नाईट फॉर्मॅटमध्ये, परंतु इकडे फुल टॉस दिलाय. आमंत्रण दिलं होतं आणि या फुल टॉस बॉलला अक्षरशः दूर भिरकावून दिलाय. 6 धाबांकरता पहिलाच बॉलवर मेहरुलचं पुन्हा एकदा भव्य स्वागत. षटकार. आज महागड्या ठरतो या मॅचमध्ये. आशिष मेहरुलला पहिल्या ओव्हरमध्ये 25 दिल्यात. दुसऱ्या ओव्हर टाकण्यासाठी सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर षटकार पडलाय. आतापर्यंत 39 धावा धावफलकावर. जीएस स्पोर्ट्स कुईरे नागोटणे या संघाच्या धावफलकावर. कमबॅक करावं लागेल वैष्णवी 11 कोलाड रोहा संघाला. मोठी स्टारकास्ट आहे खरं तर. या संघाकडे आपण नजर टाकली. आशिष मेहरुल ओपनचं क्रिकेट खेळतो. इकडे केतन म्हात्रे आज आयकॉन आहेत आणि नाव सांगण्याची गरजच नाही आहे. परंतु पाठीमागच्या बॅचमध्ये बंटी पत्रिकेनं बंटी पेंडारीनं 42 धावा केल्या. विशाल जितेकरनं 42 धावा केल्या. ही स्टारकास्ट संपायची नाही आहे. असं मोठा खरं तर वलयांकित संघ आहे. परंतु या बॅटचा हा चेंडू शॉट ऑफ लेन पूल केला. मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. आशिष मेहरुलवर आणखीन एक षटकार. साईराज माने ऑन फायर. लगातारचा दुसरा षटकार. पाठीमागच्या मॅच मध्ये 8व्या क्रमांकावर पाठवलं होतं साईराज मानेला आणि या मॅच मध्ये लगेचच बढती देण्यात आली. ओपनिंगला आलाय. ओ यावेळेस मात्र टॉपेज घेतले. बॉल हवेत आहे. संधी आहे. फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय आणि अखेरीस मात्र पहिली विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. ते वैष्णवी 11 कोला टीमला
पहिला धक्का लागेल जीएस स्पोर्ट्स कुहिरे नागुडणे टीमला. साईराज माने मैदानाच्या बाहेर. तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीगचं दुसरं हंगाम. आणि आज संपूर्ण प्रेक्षक वर्ग, आज रविवार आहे, सुट्टीचा वार, परंतु आजचा रविवार मात्र कोणत्या संघासाठी धमाकेदार राहणार आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. सर्वत्र आज चिखल आहे तरी सुद्धा समोरच्या दिशेला यावेळेस मात्र स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. आल्या आल्या अक्षय पवार कॅप्टनच्या बॅटमधून आलाय तडाकेबंद षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं जीएस स्पोर्ट्स कुहिरे नागुडण्याचं अर्धशतक धाव फलकावर. फिफ्टी अप 51 ऑन बोर्ड. फास्ट 50 दुसऱ्या संघाकडून. आणखीन एक समोर दाबून मारलाय आणि समोरच्या दिशेला अक्षय पवारचा आणखीन एक वार. पवारची पॉवर, लगातार दुसरा षटकार. मारायचा तर टॉपच्यालाच मारायचा हे ठरवून आलाय आज जीएस स्पोर्ट्स कुहिरे नागुडणे संघ. झाडाच्या फांद्या बिंद्या छाटत नाही बसायच्या, डायरेक्ट गाव घालायचा तो खोडालाच, मुळालाच गाव घालायचा आणि आज तेच केलंय. आशिष मेहरुलला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 25 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 षटकार खावे लागलेत, म्हणजे 24 धावा आतापर्यंत दिल्यात. 2 षटकार, अजून षटक संपणं बाकी आहे, परंतु आतापर्यंत 49 धावा आशिष मेहरुल आज कॅप्टन परफॉर्मन्स या मॅच मध्ये देता आलेला नाहीये. समोर सुद्धा कॅप्टन आहे, इकडे कॅप्टन, परंतु जीएस स्पोर्ट्स कुहिरे नागोडणे गिरीजी घोडेकर यांचा संघ सध्याच्या घडीला पाठीमागच्या मॅच मध्ये थोडासा फसला होता, परंतु संघर्ष केला. कठीण काळ होता त्यांच्यासाठी. कठीण काळामधून मात्र त्यांनी स्वतःला सांगितलं, त्यातून बाहेर काढलं आणि आता मात्र पुढच्याच मॅच मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. लोबा फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. सिंगलला मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीनं आशिष मेहरुलचं अर्धशतक. खरं तर 50 धावा या 2 ओव्हर्स मध्ये आज मात्र सपाटून मार खावा लागलाय आशिष मेहरुलला आणि 2 ओव्हर्स मध्ये नको ते आकडे आपल्या नावावर केलेत. 1 विकेट जरूर मिळवली या ओव्हरमध्ये, परंतु 50 धावा नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम आशिष मेहरुल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 1 बाद 58 नागोडणे. अक्षय पवारनं जर या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं तर त्याच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नवखारचे आमचे साहिल भगत
साहिल भगत नौकार अलिबाग यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. अक्षय पवारनं सुरुवात केली आहे. 3 बॉलमध्ये 13 धाबांवर तो खेळतोय ॲज अ कॅप्टन. ओ बॅकफुटवरून यावेळेस मात्र खेचलाय. स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर अक्षय पवारच्या बॅटमधून आलाय आणखीन एक षटकार. अगदी स्टंप लाईनला जाऊन त्यानं खरं तर हा फटका एक्झिक्यूट केलाय. कमाल स्ट्रोक होता. रॉसचा हा बॉल यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. मोठं टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये. मागच्या मॅचमध्ये खरं तर ज्या चेस करायच्या होत्या नागोटे संघाला 68 धावा चेस करताना सुद्धा सामना शेवटपर्यंत गेला होता. परंतु या मॅचमध्ये मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. फुल टॉस आहे. भिरकावून दिलाय. उत्तुंग टोला. पंचांचा नो बॉलचा इशारा. बॉल सर सीमारेषेच्या पलीकडे हा गगनचुंबी षटकार. राज गावंडनं फक्त एकच चेंडू टाकलाय. धावा दिल्या त्या तब्बल 14. त्यामुळे इकडे मात्र मागच्या मॅच मध्ये 68 धावा काढताना थोडंसं नाकीनं वालं होतं. परंतु त्याच संघानं 3.1 ओव्हर मध्ये 72 धावा धाव फलकावर ठोकल्यात. बेकार गडी आहे. तापला आहे. गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. पवारचे वार पाहायला मिळतात सद्यस्थितीमध्ये. सुरुवातीला आपण बघितलं साईराज बानेनं सुद्धा 15 धावांचं योगदान दिलं. भावेश नाईक एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला अक्षय पवार म्हणजे आगीतून फुपाट्यात असंच वर्णन करावं लागेल. दोनही बाजूनी टोलवा टोली सुरू आहे सद्यस्थितीमध्ये. गावंड पुन्हा एकदा. गावंडचा हा बॉल इकडे मात्र थोडासा फटका फसलाय. परंतु पाठीमागचा बॉल नो बॉल होता. त्यामुळे फ्री हिटवर चेल घेऊन फायदा नव्हता. ते 2 धाबा तर मिळतील. चांगला चेंडू होता. तर 2 धाब्यांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. जरूर प्रतिस्पर्धी टीमकडे केतन मात्र आहे. परंतु इकडे धावा किती होतील याची चर्चा आता मात्र सुरू झाली. या स्पर्धेमध्ये जर हायेस्ट टोटल आपण बघितले त्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विश्वजित ठाकूरचा संघ 96 धाबा या स्पर्धेमध्ये हायेस्ट टोटल आहेत. कदाचित तो मोडण्याचा पराक्रम तर होणार नाहीये ना या मॅच मध्ये, अशी कुठेतरी चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये रंगू लागले. अक्षयचा आणखीन एक स्ट्रोक. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह फटका. गावंडवर पुन्हा एकदा हल्ला केलाय आणि या 6 धावांच्या बरोबरीने आता मात्र टीमची टोटल झपाट्यानं वाढ होत असताना 80 धावा धाव फलकावर. तीन 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. 1/80 अशी धावसंख्या. 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे मुख्य कॅमेरामॅन मॉडेल सेट यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. परंतु इकडे समोर काय सुरू आहे? मैदानाच्या आतमध्ये मोठ्या धावसंख्येचा चेस करावा लागेल तर यावर शिक्कामोर्तब झालंय.
गावांचा हा बॉल अचूक टप्प्यावर पडला. टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होत असताना सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. ही खासियत आहे, ही स्ट्रेंथ आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल हातभर बाहेर वळवतोय. चांगले लेग ब्रेक, चांगला आउट स्विंग होतोय गावांचा हा चेंडू. अक्षयनं कम्प्लीटला पेस केलाय. सोपं नाही आहे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही लेग ब्रेक घेताय. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि बॉल टप्पा पडल्यानंतर एवढा बाहेर निघाल्यानंतर कनेक्ट होणं फार कठीण असतं. तेच घडले. 80 धाबा. इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल जरूर मिळेल अक्षय पवारला. एकेरी धाबेच्या मदतीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 81 रन्स ऑन बोर्ड. आज गोलंदाजांनी सपाटून मार खालाय. परंतु राज गाबडनं टाकलेलं दुसरं षटक जे होतं ते 8 धाबांचं राहिलं होतं. कमबॅक केलं होतं त्यानं. ओ यावेळेस हुक शॉट. स्क्वायर ऑफ द विकेट. बॉलला पाठवले सरळ हवाई सफर करण्यासाठी. 6 धाबा षटकार. चार षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 1 गडी बाद. 87 धाबा. 87 रन्स ऑन बोर्ड. भावेश नाईक साठी एक पारितोषिक आहे. भावेश नाईकनं जर अर्धशतकी खेळी केली तर विघ्नेश कोळी उल्वे यांच्या वतीनं 3,331 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अक्षय पवारसाठी आणखीन एक पारितोषिक येत आहे. अर्धशतकासाठी तब्बल 5,050 जयजी पाटील सोनारपाडा यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. आणि प्रफुल्ल केदारी सावळे यांच्या वतीनं हे पारितोषिक दिलं जाईल. सोन्या 5050 महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव. सोन्या जयजी पाटील आणि त्याचप्रमाणे प्रफुल्ल केदारी यांच्याकडून 5050 50 असं पारितोषिकांची भडीमार पाहायला मिळते. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 87 धावा धाव फलकावर लागल्यात. 87 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दोघंही आक्रमक झालेत. एका बाजूला भावेश नाईक, दुसऱ्या बाजूला अक्षय पवार. परंतु अक्षय पवारनं आल्यापासून सुरुवात केली. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. केतन मात्रे आलेत आता मात्र गोलंदाजीसाठी. वन फ्रॉम वाकलंड ॲज अ आयकॉन. भारताचा बायकर मॅन. सगळ्यात जास्त बाईक्स 4 व्हीलर ज्या खेळाडूकडे आहेत, मॅन ऑफ द सिरीजची भरमसाठ बक्षिसं ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, असा सर्वांचाच लाडका लोकप्रिय खेळाडू केतन मात्रे. हो यावेळेस अगदी जागेवरून समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफकडे चेंडू सरकेल. सिंगल तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो आलाय आणि इकडे पाहावं लागेल. केतन मात्रेचे हावभाव वेगळे सांगतात आणि सॉफ्ट सिग्नल दिसतोय आऊट. परंतु इकडे पाहूया तिसऱ्या पंचांकडे याची मदत मात्र मागितली जाते. परंतु एक्झॅक्टली काय घडलंय पाहूया. हा थ्रो परफेक्टली विकेटवर लँड झालाय का. ज्या पद्धतीनं सॉफ्ट सिग्नल सुद्धा ग्राउंड अंपायरचा आऊट आहे. आणि त्याचमुळे इकडे मात्र पाहूया तिसरे पंच काय म्हणतात. मिस्टर विजय पिल्लाई तिसऱ्या पंचांचं काम पाहतायत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कंट्रोल रूममधून हा निर्णय तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. परंतु जर फलंदाज बाद असेल तर एक मोठी सफलता मी तर म्हणेन या सिच्युएशनला. का दोघंही धोकादायक होऊ पाहत होते. त्यामुळे कुठेतरी एकाला थांबवणं तरी गरजेचं होतं. आणि फलंदाज बाद आहे. सेकंड विकेट डाऊन. दुर्दैवी म्हणूया आपण. परंतु इकडे मात्र अक्षय पवार
कॅप्टन यावेळेस मात्र मैदान सोडेल. हा दुसरा फलंदाज GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडणे संघाचा. हा सरळ सोडून दिला होता. केतन पाहिलं हा थ्रो सरळ यष्टांना लागू शकतो आणि अगदी प्रेझन्स ऑफ माइंड चांगलं पाहायला मिळालं. अरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय संतोष मधने मागच्या सामन्याचा हिरो आहे, ज्यांना मात्र थोडंसं अशक्य असं आव्हान होतं. मॅचमध्ये शेवटच्या क्षणाला मात्र केलेली ताबडतोड फलंदाजी. केतनचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, करंगळत चाललाय चेंडू लॉंग ऑफकडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगल मिळेल. या ओव्हरमध्ये कुठेतरी कंट्रोल पाहायला मिळतोय. कदाचित ॲज अ आयकॉन खेळाडूचा थोडासा धाक वाटतोय की काय. धावा झाल्या त्या आत्तापर्यंत 92 धावा फलकावर. 4.4 ओव्हरचा खेळ झालाय. मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू येतोय स्क्वेअर लेगकडे. सिंगल जरूर त्या ठिकाणी एकवटली जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदलाव. पहिल्या दिवशी रायगड प्रीमियर लीगच्या 89 धावा चेस झाल्यात. या मॅचमध्ये आत्तापर्यंत 93 झाल्यात, परंतु इथून मात्र धावसंख्या किती वाढते. 3 अंकी आकडा जर गाठला एक मोठं टार्गेट ठरू शकेल. चांगला बॉल केतन मात्रेचा, थोडासा अनप्लेबल होता, कसं बसं खेळून काढलं. स्क्वेअरलेगकडे सिंगल मिळेल. 1 रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. एक यशस्वी षटक वैष्णवी 11 कोल्हार टीमकडून. धावसंख्येला लगाम घालण्याचं कार्य या ओव्हरमध्ये मात्र केतन मात्रेनं केलंय. या षटक जर आपण बघितलं तर 7 धावा आल्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 94 आहेत. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण आपणच आहात म्हणून या खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शोभा सुद्धा आहे. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. पावसाळ्यात सुद्धा खरं तर एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग बरेच जण आसरा शोधतात. पाऊस आला, परंतु या भर पावसामध्ये भिजत सुद्धा या सामन्याचा आनंद घेत रायगड प्रीमियर लीग एन्जॉय करायचा आनंद मात्र अवर्णनीय आहे. शब्दामध्ये वर्णन करणं तर फार कठीण आहे. सहावं आणि अंतिम षटक. चला, एंट्री गेटवर कोणी वाहनं पार करू नका. तिथून गाड्या खाली येण्यासाठी बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. मी विनंती करेन, तिथे कोणी गाडी पार्क केलेली आहे. आय थिंक रिक्षा आहे, ऑटो रिक्षा ओनर, आपण त्वरित धाव घ्या. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग. खरं तर शनिवार रविवार म्हटलं की आपल्याकडे वीकेंड म्हटलं की फार्म हाऊसला जाणं, धबधब्यावर जाणं या गोष्टी ठरलेल्या असतात. 6व्या आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय मनीष सावंत. शनिवार रविवार धबधब्यावर जाणं, पावसामध्ये भिजणं या गोष्टी, परंतु आज संकष्टी चतुर्थीचा सुद्धा दिवस आहे, त्यामुळे तिकडे सुद्धा गर्दी कमी आहे. त्यामुळे ही गर्दी आपोआपच मैदानाकडे वाढले. यावेळेचा हा फटका समोरच्या दिशेला मिडविकेटचा फिल्डर त्याला क्रॉस करून बॉल गेलाय. वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार. 4 धावा करता चौकार. या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मात्र नोंदवलाय GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडणे. 98 धावा धाव फलकावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. 98 रन्स ऑन बोर्ड. कुहिरे नागोडण्यानं मात्र रायगड प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये हा पराक्रम केलाय. स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी ही सर्वोत्तम धावसंख्या नोंदवले आणि आता मात्र त्यांची वाटचाल 3 अंकी आकड्याकडे, 100कडे. साबनचा बॉल बॅटची कडा घेऊन पाठीमागे गेलाय. शॉर्ट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल त्या ठिकाणी बिले. एकेरी धावेनं 99 धावा.
म्हणजे 3 अंकी धावसंख्येचा तर चेस करावा लागेल. यावेळी शिक्कामोर्तब करून टाकलंय. खुश असतील टीम ओनर गिरीजी गोडेकर. प्रणित रिकामे असतील टीमचे मॅनेजर. आज चांगलंच संघ बांधलाय आणि आज चांगला परफॉर्मन्स. ड्राईव्ह केलाय, सुंदर ड्राईव्ह आहे समोर लॉंग ऑफ कडे आणि गिरी धाबेच्या बरोबरीनं 100 आकडा गाठलाय. वॉल प्लेट एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. कुहिरे नागुडणे संघासाठी 100 धावा. 5.4 ओव्हरचा खेळ आणि 100 वर 2 अशी मजबूत धावसंख्या कुठले ती GS स्पोर्ट्स कुहिरे नागुडणे संघानं. 2 धावा, 2 चेंडू बाकी आहेत. 7 धावा अजूनही भावेशसाठी. ओ फुल टॉस सरळ दिला भिरकावून डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. भावेश नाईकच्या बॅट मधून आलेल्या षटकारानं भावेशचा वैयक्तिक स्कोर 49 धावा. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेशला एका धावेची गरज आहे. इथे मात्र DRS घेण्यात आलाय. हाईट फॅक्टर साठी चेक केलं जाईल. त्याचप्रमाणे विघ्नेश कोई उल्वे नोड मधील आमचे 3,331 रुपयांचं पारितोषिक मात्र त्यांच्याकडून दिलं जाईल. विघ्नेश कोई यांच्याकडून सुद्धा भावेश नाईकसाठी हे पारितोषिक आहे. विघ्नेश कोई उल्वे. एकोणीस बॉल मध्ये 43 धाबांवर खेळतोय सध्याच्या घडीला. आयकॉन खेळाडू काल आपण आयकॉन खेळाडूकडून एक अर्धशतक बघितलं. बाहुबली सुमित ढेकले त्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यापूर्वी आपण पहिल्या दिवशी अर्धशतक बघितलं विश्वजित ठाकूरचं. आणि तिसरं अर्धशतक आज या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार का, आता मात्र याची चर्चा रंगू लागले. विश्वजित ठाकूर, सुमित ढेकले आणि त्याच्या पाठोपाठ भावेश नाईक ही किमया करू शकतो का? इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. पहा हा चेंडू इकडे मात्र तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आणि हा रिव्ह्यू सुद्धा सक्सेसफुल ठरलाय. त्यामुळे आणखीन चेंडू मिळणार आहेत. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉलवर रायगड प्रीमियर लीग मधील तिसरं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भावेश नाईकची 50 धावा कंप्लीट करतोय. वेल प्लेड भावेश, अभिनंदन. कमिटीकडून सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल अर्धशतकासाठी. इकडे मात्र पाहूया एज लागलं बॉल इकडे पाठीमागे आलाय. सिंगलचं रूपांतर मात्र डबल साठी सरसावलेत आणि या 2 धावा पूर्ण वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्यात. मोठ्या धावसंख्येचा चेस करावा लागणार आहे. आज खरं तर वैष्णवी 11 कोलाड संघाचे गोलंदाज अपयशी ठरलेत. चांगला चोप बसलाय गोलंदाजांना आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडणे संघ धावफलकावर धावा लागल्या. तब्बल 2 गडी बाद 115 धावा धावफलकावर. ऐवा कॅच ज्यांनी पकडले ते आपण येऊ शकता. त्याचप्रमाणे भावेश नाईकसाठी NM स्पोर्ट्स रायगड यांच्या वतीनं सुद्धा 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्याचबरोबरीनं विघ्नेश कोळी उल्वे 3,331 रुपयांचं पारितोषिक भावेश नाईकला दिलं जाईल. वेल प्लेड भावेश. आज मन जिंकली रायगड प्रीमियर लीगचा दुसऱ्या पर्वामध्ये हे तिसरं अर्धशतक. उदयजी तांडेल एक प्रख्यात पंच, त्यांच्याकडून सुद्धा भावेशसाठी शुभेच्छा आल्यात. सगळ्या स्तरामधून शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि 116 धावांचा चेस. परंतु प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, हे क्रिकेट आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये, भरोसा नाही या खेळावर. आणि त्याचमुळे समोरच्या टीम मध्ये केतन म्हात्रे आहे आणि केतन म्हात्रे जरूर त्याची बॅटिंग पाहण्यासाठी सगळेजण आतुर आहेत. 116 धाबांचा हा चेस यशस्वी होणार की नाही याचं वर्णन मात्र दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. ते अर्थातच शायरीचे बादशाह बेताज अंदाज त्यांचा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय ते बाबूशाह.
चला दोन्ही लुझिंग टीमचे कॅप्टन आपण मंचावर या. चला दोन्ही कॅप्टन आपण या. आदर्श पाटील आणि त्याचबरोबरीनं सूरज पाटील. चला टॉस करूया आपण. ॲडव्होकेट संगम गरज यांना मी विनंती करतोय आपण या. टॉस केला जाईल. पहिला सामना गमावलाय त्या दोघांनी, त्यामुळे विजय अत्यावश्यक आहे. दोघांनाही विजय आवश्यक आहे. आदर्श कॉल केलाय, परंतु हा टॉस जिंकलाय तो सूरजनं. सूरज, निर्णय काय? बॅटिंग करणार आहेत. किती महत्वाचा आहे हा सामना आणि काय करावं लागेल या मॅचमध्ये? काय नाही, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. 115 झाल्यात, त्यामुळं किती आता अपेक्षा वाढले तुमची सुद्धा. आणि मागच्या मॅचमध्ये काय चुका झाल्या, कोणत्या इम्प्रूव्हमेंट्स खरं तर ॲज अ कॅप्टन म्हणून तुला वाटते की या क्षेत्रामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत? बॉलिंगमध्ये थोडा मार्क आला, ते आता सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुला. सूरजनं टॉस जिंकला आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओ टू कॉम्बॉक्स, थँक्यू. चला टॉस जिंकल्यानंतर सूरज पाटीलनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं आदर्श पाटील आपला स्क्वॉड आपण रेडी करा. जसा हा खेळ संपेल लगेचच मैदानामध्ये जायचं आहे, कारण वेळ फार कमी आहे. आज थोडा जास्त वेळ खर्च होतोय, टाइमपास होते. काल 4:15ला आपण स्पर्धा संपवली होती, 4:15 वाजता. जास्त नको, परंतु 5च्या अगोदर, कारण बाकी उद्याची तयारी करावी लागते आयोजकांना. त्यामुळे विनंती आहे, प्लीज कोऑपरेट. चला पंच, लगेच मॅच चालू करा. याचा ढोलक्या नागपूर क्या बात है. शायद मुझे लगता है कुछ इम्पैक्ट प्लेयर्स फील्डिंग टीम ने भी जैसे सर इम्पैक्ट प्लेयर ले रहे हैं. बालाजी सर जरूर यहाँ पर जानकारी देते हुए दोनों के देखिए इम्पैक्ट प्लेयर्स. अब बंटी पंदर देखिए देख सकते हो यहाँ पर से पिछले मैच में देखिए 42 रनों का यहाँ पर इनिंग खेले थे. ओ क्राउड देखिए खचाखच, दर्शक देखिए यहाँ पर सनसनी मुकाबला. कंचन सर, ये टोटल देखने के बाद लोगों को लग रहा होगा कुछ दर्शकों को कि ये टारगेट से हासिल हो पाएगा या नहीं हो पाएगा, लेकिन मानसून ब्लास्ट के देखिए एक रिकॉर्ड इस साल की बहुत बड़ी एक रिकॉर्ड से हमने चेसिंग होता हुआ मुकाबला देखा है भाई. याद कर लीजिए 29 जून भिवंडी का सरजमी मानकोली का मैदान से 7 ओवर का मुकाबला था, जहां श्रेष्ठ कदम का पहला इनिंग में अर्धशतक था. लेकिन उसके बाद नाम तो सुना होगा अशरफ लाला, अशरफ खान देखिए जिनका आज बर्थडे है. चलिए मोंटी दादा पाटिल लेके भाभी नगर सभा गया. आइए वेलकम, स्वागत. और उसके बाद है कि श्रीजा केपीसी इनामपुरी देखिए बात रहेंगे अंगद दादा पाटिल से. एनएम रायगढ़ के देखिए बात रहेंगे कप्तान से. और देखिए ये बात बताया, अशरफ खान लाला क्या इनिंग खेला था भाई मानकोली के मैदान. याद कर लीजिए 76 रन, जब 123 रन बनाना था. 7 ओवर का मुकाबला था. श्रेष्ठ कदम का अर्धशतक पहला इनिंग में, जिससे यहाँ भावेश नायक का अर्धशतक देख रहे हैं. क्या वो जवाब यहाँ पर केतन मात्र ढूंढ पाएंगे?
आज लाला देखिए अशरफ खान का खास करके जन्मदिन है, मुबारकबाद देना चाहेंगे। रबर बॉल में देखिए ऐसा इन्होंने इतिहास बनाकर रखे हैं। पहला गेंद स्लोअर गेंद, बहुत ही बढ़िया वेरिएशन। कंचन सर रायगढ़ प्रीमियर लीग में एक तो बात है, वो कहते हैं ना, अपनों को धोखा दुश्मन को मौका, और जब जब मौका मिला है मौके का अच्छा फायदा लिया गया है। हमने कल देखा एमडी वारिस टीम पे देखिए इसका फायदा पूरी तरह से लिए, मैच सुपर ओवर में गया, उसके बाद पीछे मुड़कर नहीं देखे। तो उसी तरह से देखिए आखिरी ओवर में 22 रनों का जब जरूरत था और संतोष मंद ने क्या कमाल के बल्लेबाजी की, और उसके बाद देखिए बैटिंग आई, लोहा गर्म था, थोड़ा लगा है भावेश नायक अक्षय पवार की एक घातक साझेदारी बनी और अर्धशतक इनिंग्स भावेश नायक की रही। तो देखते ही वो शुरुआत का सेकेंड इनिंग में, हाँ ये चलिए ऊंचाई तो ले लिए, लंबाई की कमी है, लॉन्ग ऑन पर फील्डर से देखिए बहुत दूर से आने पड़ा, भाग्य का साथ है, लेकिन ये भाग्य का साथ है कहां तक लेकर जाएगा केतन मात्रे। अब जो पूरी दुनिया देखिए इन्हें किंग के नाम से बुलाते हैं, बादशाह के नाम से बुलाते हैं, और कप्तान ने कहा था आशीष मेहरोल जरूर पहली मैच में उन्होंने निराश किए बल्ले से, और ये बड़ी मैच में एक क्या बड़ा इनिंग दिखेगा। दूर से खेले और फंसाया भाई फील्डर, ओ माय गॉड, कैच लेना चाहिए था भाई, कैच किसका छोड़ा भाई, केतन मात्रे बादशाह का कैच छोड़ा। ओ आपके फैन तो यही कहेंगे कि मैं फिर से पीऊंगा शराब, क्योंकि फील्डिंग हुई है खराब। सारी मनती त्याची जाल में फंसाया था यहाँ पर। ये देखिए ये ओवन जोड़ी तेजेश दादा मात्रे संदेश दादा पाटिल स्क्रीन पर आपको दिखा दिया जा रहा है। ये बातों से नहीं रातों से लड़ते हैं और वो प्लानिंग चलता हुआ देखिए पनवेल के खुशबू भी देखिए आए हैं, मिथुन दादा, अमर दादा देखिए, और उसके साथ एडवोकेट देखिए संगम दादा, बहुत ही बढ़िया। देखिए पीछे का दृश्य जरूर हम चाहेंगे, लेकिन मुकाबला की बात करेंगे यहाँ पर शुभम यादव बहुत ही अच्छी देखिए लाइन और लेन दूर रखते हुए केतन मात्रे से अच्छी सोच है। 33 गेंद पर देखिए अभी भी 110 रन बनाना है, और दूर दूर देखिए रखने की कोशिश यहाँ पर, एक रणनीति एक साजिश के साथ गेंदबाजी होता हुआ। कहते हैं ना कोशिश से ज्यादा कभी कभी साजिश का जरूरत हो जाता है, और वो साजिश बल्लेबाजी। हीरा परखने वाला से बेहतर होता है पीड़ा परखने वाला। कुणाल नाइक देखिए दिखाया जा रहा है पनवेल का खुशबू 45 स्पोर्ट्स मैन ऑफ द मैच के लिए देखिए ओमकार पाटिल 360, और उसके बाद मखमली चेहरा देखिए कुणाल तारे कर रहा है। नहीं बहुत ही बढ़िया देखिए स्वीट इस्माइल देखिए उनकी मखमली चेहरा, और डीआरएस देखिए यहाँ पर व्हाइट के लिए चैलेंज किए यहाँ पर बैटिंग टीम ने अंपायर की कॉल को यहाँ पर चैलेंज किए हैं। 24 लाइव देखिए बहुत ही बढ़िया लग रहा है यहाँ पर दूर से जिस तरह से दिखाया जा रहा है। देखते हैं अंपायर तीसरा अंपायर का डिसीजन इंतजार रहेगा। बैटिंग टीम अंपायर कॉल को चैलेंज किए हैं। चलिए डिसीजन का इंतजार यहाँ पर बड़ी मैच है, बड़ा डिसीजन एक एक इंतजार थोड़ा सा देखिए डिसीजन है, और फेयर डिलीवरी यहाँ पर रिव्यू अनसक्सेसफुल है। केतन मात्रे देखिए थोड़ा सा उनके चेहरे बता रही है आओ भाव। हाँ जरूर देखिए बात करेंगे थोड़ा सा बल्लेबाज सफलता जो वाइड लाइन था और ऑन द लाइन देखिए खेल निकलने के कारण से। हाँ बंटी बिंदर देखिए बात करेंगे बहुत कुछ है। खलापुर खोपोली और इन खिलाड़ियों ने देखिए यहाँ पर फिर से बाहर जरूर यहाँ पर ओवर थ्रो से रन लेते हुए, लेकिन ओवर स्टेप यहाँ पर चलिए यहाँ पर हर चीज देखिए यहाँ पर चेक किया जा रहा है जरूर। बहुत ही बढ़िया देखिए 24 लाइव के ही मैंने बात बताया। इनके कैमरामैन भी देखिए वो कहते हैं ना वो पागल आशिक रहता है ना अपनी मोहब्बत में इतना पागल हो जाता है
जब तक उसके मासू का मोहब्बत की इजहार ना करें तो तब तक वो पीछा करता रहता है। और ये 24 लाइव के देखिए, ये जो कैमरामैन है ना, ये भी बहुत बड़े दीवाने हैं भाई, गेंद का पीछा करते हैं। गेंदबाज से लेकर बल्लेबाज हर गेंद तभी तो कामयाब तक है। इंतजार लगातार देखिए टीआरएस का सिलसिला, लेकिन मैच देखिए दर्शकों को इंतजार है। पता है यहाँ पर मैदान के अंदर केतन मात्रे हैं और असद पिंजरे देखिए कमाल के फॉर्म में। और चलिए यहां से भी देखिए पैर डिलीवरी, यहां पर गेंदबाज सेफ हैं। मजबूत भी टूटते हैं, मजबूर भी टूटते हैं, मसूर भी टूटते हैं, वक्त के चोट से बड़े बड़े भी झुकते हैं। डीजे सूरज देखिए हमारे साथ है। चलिए ये देखिए मोंटी पाटिल आपको स्क्रीन पर दिखाई दिया जा रहा है। यहाँ पर भाभी नगर सेवक है और स्वीट चेहरा देखिए भाई, जैसे कोलकाता का रसगुल्ला। मोंटी दादा पाटिल देखिए बहुत है मजेदार इंसान है, मेंटर की भूमिका लीजिए, एक अच्छे ऑर्गेनाइजर भी। रायगढ़ के देखिए बात करेंगे सेकंड रॉयल, और देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है ये जो खिलाड़ी घायल शेर के 7 से रनों की बात करेंगे, 9 रन बनाए, 30 गेंद 107 की जरूरत है। 30 गेंद 107 रनों की जरूरत है। जब ताकत बंधी हुई होती है, हुनर की कीमत नहीं होती। थोड़ा सा पर हुनर ताकत सब कुछ दिखाना होगा। काफी सारा तादाद से देखिए दर्शक है। मेरे कामले सर भी देखिए बात करेंगे, बहुत सारे देखिए यहाँ पर चेहरे से जुड़े हैं। फसल लुकता नहीं है, फसल लुकता नहीं है। बादल के बरसने से आसमान पर देखिए घने बादल है, लेकिन जमीन पर बरसता हुआ। रनों के बात करेंगे, रन दिखे जाकर पहुंच गया 15 रन से। दर्द की भी एक कहानी होती है और जिसे हर मुस्कान के पीछे एक निशानी होती है, और केतन मात्रे की भी एक पहचान है भाई। वो कहते ना, बेबी को बेस पसंद है और इन्हें चेस पसंद है। इनिंग के पीछे देखिए 29 गेंद, अभी भी 101 रनों की जरूरत है। दबाव डालें यहाँ पर शुभम जादव के ऊपर, लेकिन देखते हैं इस दबाव को। उसके बाद देखिए लेन गेंद हार्ड लेन से स्क्वायर खेलना चाहते थे, उछाल बहुत बढ़िया। रिप्ले में देखेंगे यहाँ पर किस तरह से यहाँ पर स्वास्थ्य मात्रा देखिए गेंदबाजी। पहला ओवर देखिए शुभम जादव ने भी अच्छे कर गए, जिसका फायदा धारा से फिल्म केतन मात्रे पोटो में इनका मजबूत है, फील्डर्स है भाई यहाँ पर बन जाएंगे दर्शक यहाँ पर। और केतन के बल्ले साथ हवा गगनचुम्बी चरण मिळाली क्या बात है। यहाँ पर देर लगेगी मगर सही होगा, हमें जो चाहिए वही होगा। ये तो यही चाहते हैं। 27 गेंद 95 की जरूरत है। 27 गेंद 95 की अभी भी जरूरत है। कहते ना, मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। और डीजे देखिए, एसटीजे बहुत बढ़िया देखिए साथ देते हुए। केतन मात्रे लपेटा है भाई यहाँ पर। ओ फील्डिंग गेंद को देखते हैं, ओ पैर का हिस्सा छो लिया भाई यहाँ पर। लेने का देना पड़ गया यहाँ पर। 4 रन देखिए, बैलेंस कंट्रोल नहीं गवा पाए भाई। कंट्रोल दिखाना बहुत जरूरी हो जाता है। केतन मात्रे को ऐसा मौका मिला तो फिर कहते हैं ना, घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। देखिए किस तरह से आप देखोगे फील्डर से और बल्लेबाज है हर्षद पिंदर, ये बंटी हो क्या यहां पर से, लेकिन फील्डर से वहां पर जहां से खराब फील्डिंग हुई थी, लेकिन इस बार बताया भाई नहीं कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा।
दशकाचे आयोजक आदरणीय तुषारजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. दहावीर चषक रोह्यामधील सगळ्यात मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचं नेहमीच नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेचे आयोजक तुषारजी आपलं सहर्ष स्वागत आहे RPL सीझन 2 मध्ये. सुस्वागतम. चलिए बात करेंगे पर क्राउड देखिए खचाखच है, जहाँ पर 7,000 से ज़्यादा व्यूवर्स है और मैदान पर देखिए लगभग 12 या 15,000 से ज़्यादा क्राउड है. जरूर देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है. ये देखिए ये क्रिकेट के चाहते हैं, ये क्रिकेट के दीवानगी, ये क्रिकेट में देखिए अपना भूख मिटाए हैं और देखिए तूफानों से टकराने के लिए तेज देखिए घना बादल से, लेकिन क्राउड देखिए खचाखच है. ये केतन मात्रे के कई दीवाने हैं, ये भावेश नायक के दीवाने हैं, ये अक्षय पवार के दीवाने हैं, ये सुरेश कदम के दीवाने हैं, ये दबंग दीपू माली के दीवाने हैं, ये क्रिकेट के हर एक खिलाड़ी के दीवाने हैं. और ये दीवान के देखिए अब घने बादल देखिए 24 गेंद जीत के लिए 90 की जरूरत है. जरूर दर्शक थोड़ा सा देखिए अपना कहते हैं ना, छाता तो बारिश नहीं रोक सकता है, छाता खुलने का मौका दिया है, लेकिन बहुत सारे देखिए हमारे मेहमान VIP डाइज देखिए बहुत बड़ा है. जरूर यहाँ पर बहुत लोगों को सेव किया गया, बहुत खिलाड़ी को. चलिए कोई बात नहीं, आज भीग जाइए भाई, सुपर संडे है, मजा लीजिए. हम यांचं सुद्धा शुभागमन करतो. इकडे मात्र आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. तूफानों से जो टकराए उसे, पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराए उसे युवान देखिए केतन मात्रे कहते हैं. तूफान भलाई तेज आए, हवा तेज है, लेकिन इससे केतन मात्रे देखे इन्होंने भी अब बल्ले को कर लिया तेज भाई. टीम का स्कोर 32 रन 23 गेंद 84 की जरूरत है. मन हारने लगे तो खुद से एक सवाल पूछना, अरे अगर दम नहीं था तो सपना क्यों देखा. और केतन मात्रे देखते हैं उस सपने को क्या हकीकत में बदलेंगे. यहाँ पर स्लोअर गेंद देकर चेंजअप ऑफ द पेस, गति का मिश्रण किया. ये अच्छी चतुर गेंदबाजी. कुणाल निकम की बात करेंगे यहाँ पर, जहां पर पहला गेंद पर छक्का और उसके बाद देखिए स्लोअर गेंद डाले और केतन मात्रे नॉन स्ट्राइक पर आते हुए. और बल्लेबाजी में देखिए सुशांत मुकल रन लिया नहीं शायद है. ये अच्छी चुनौती है. सुमीर डिगले ने कल ही काम किया था, चुनौती अपने पास. और इस बात है कि भागेंगे भागेंगे, लेकिन दो फील्डर के बीच से यहां पर गेंद छो मंतर 4 रन. लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. 7,000 से ज्यादा क्राउड देखिए व्यूअर्स जहां पर ऑनलाइन जुड़े और मैदान पर भी देखिए खचाखच है. समीकरण बात करेंगे 21 गेंद है और अभी भी 80 रनों की जरूरत है. और जब तक मैदान पर केतन मात्रे रहेंगे बहुत कुछ उम्मीद है. और ये चलिए भाई, मैदान पे जब तक रहेंगे केतन मात्रे और वो बल्ले से करते रहेंगे बच्ची की बॉय. बच्ची की बॉय ये करता रहेगा, इसका बल्ला चलता रहेगा जब तक ये मैदान पर रहेगा. रनों के बाद करेंगे 20 गेंद 74 रनों की जरूरत है. जहां कोशिश इतना करोगे हारने का डर ना हो और मेहनत इतना करो कि किस्मत पे सलाम करें. और केतन मात्रे इस वक्त देखिए 39 पर बल्लेबाजी कर रहे हैं. प्रवीण दादा मात्रे, बुर्दुल देखिए सभी देखिए बहुत सारे इनके फैन है, वेट इंतजार है. और केतन का देखिए किंग इनिंग्स से 20 गेंद 74 है. क्या नया रिकॉर्ड, नया इतिहास लिखा जाएगा. हवा में खेने फील्डर से दूर और एक देखिए कड़क टाइमिंग है, मानो कि जिससे बंदूक से निकलती है गोली भाई.
अरे क्योंकि अभी देखिए 19 की 68 की जरूरत है। 45 के ऊपर केतन मात्रे बल्लेबाजी करते हुए 45 नंबर और 45 स्पोर्ट देखिए पनवेल के खुशबू भी यहां पर मौजूद है। बचपन का पॉइंट जवानी में फिट नहीं होता, एक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता। हिटमैन बनने के लिए हिटमैन इनिंग्स है। क्या दूसरा इनिंग में अर्धशतक दिखेगा भाई यहां पर? ओ माय गॉड, चिंगो चिंगो लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। ओ माय गॉड, कैच आपने किसका छोड़ा भाई? केतन मात्रे का कैच छोड़ा है। शेर के पूंछ में अगर पैर मारोगे पप्पी नहीं मिलेगा भाई, झप्पी मिलेगा। ओ नाखुश रहेंगे गेंदबाज। देखिए अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का। नहीं, वो अपने आप से बहुत नाखुश है भाई। कहना में आसान हो जाता है, इतना दबाव था भाई, दबाव को झेल नहीं पाए। 18 गेंद 67 और केतन मात्रे देखिए अभी भी देखिए 46 पर बल्लेबाजी कर रहे हैं। चलेंगे थोड़ा सूरज के पास है। आखिरी 18 गेंद और जीत के लिए 67 की जरूरत है। काय सांगायचा? कॅच सोडलीये दादा. आता तू काय सांगायचा हिसाब नाही. तो आणि कोणाची कॅच सोडलीये? क्या बात है। पागल तो करेगा भाई, ये कैच किसका छूटा है? केतन मात्रे का कैच छूटा है। और 10,000 से ज्यादा व्यूअर्स तक इस वक्त मैच का आनंद ले रहे भाई। यहाँ पर से अपनों को धोखा, दुश्मन को मौका। कहती ना तकदीर भी बदलेगी और तस्वीर भी बदलेगी। हिम्मत ना हर मंजिल के मुसाफिर, बस मेहनत कर रहा, एक दिन जिंदगी भी बदलेगी। अब मेहनत दोनों तरफ से जारी है, वक्त बताएगा कौन किस पे भारी है। क्या केतन मात्रे को वापस रोक पाएंगे? 18 गेंद 67 की जरूरत है। और केतन मात्रे इस वक्त स्कोर देखिए 49 और 18 गेंद 67 की जरूरत है। ओ स्क्रीन पर देखिए हाँ बांद्रा के हेलीकॉप्टर देखिए मयूर वाघमारे के साथ है। ओ भाई इनके बीच में भी चल रही है कुछ गुप्ते को चर्चा। कई दिन तस्वीर भी बदलेगी, तकदीर भी बदलेगी, शीशा वही रहेगा भाई। और बारिश तेज हुआ है, क्या कांचन सर बेनिफिट फायदा यहाँ गेंदबाज को रहेगा? और जिस भावेश नाइक ने अर्धशतक इनिंग्स खेला था, क्या उस इनिंग को बचा पाएंगे? उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले उसे नाइक नहीं भविष्य नाइक कहते हैं। ये सचिन नाइक के नेतृत्व में तैयार हुए हैं धारावी एक्सप्रेस। अब देखते हैं केतन मात्रे अर्धशतक के ऊपर। अभी लाउड अपील देखिए यहां पर 46 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। क्या यहां पर आज का दिन का और एक अर्धशतक दिखेगा? कंचन सर यही बात हमने बताया था, जो मुकाबला खेला गया था 29 जून को भिवंडी मानसून ब्लास्ट सुपर सीरीज है। अशरफ खान लाला ने वो इनिंग्स खेला था भाई। श्रेयस कदम ने जब अर्धशतक लगाए थे और 76 रनों का उनका इनिंग्स है। तो यहां केतन मात्रे देखिए वो जवाब ढूंढते हुए और स्कूप के यहां पर से फील्डर से रुका है गेंद को यहां पर से, और जब तक गेंद वापस आता देखते हैं यहां पर रन। बल्ले से यहां पर रन है, सिंगल आता हुआ और सिंगल के मदद से यहां पर टीम का स्कोर जाकर पहुंचा है 50 रन अर्धशतक। 16 गेंद अभी भी 66 की जरूरत है और स्विंग गेंद का इस्तेमाल किया गया है यहां पर। चलिए यहां पर और एक देखिए सिंगल आता हुआ, नहीं लिए भाई, नहीं लिए। बारिश तेज है देखिए, टिप 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 बरस रही है बारिश भाई। लेकिन से इस दुनिया में एक ही चीज है आपको फ्री में मिलता है, वो टेंशन। और बारिश थोड़ा तेज देखिए यहाँ पर, और क्राउड का मैं सराहना करना चाहूंगा यहाँ पर।
तेज बारिश के बीच में केतन मात्रे वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ, लेकिन स्ट्राइक के लिए बेताब है। चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए 51 पर 1 है, तैयार गेंदबाज। और यहां पर केतन मात्रे तो भाग पड़े हैं, लेकिन स्ट्राइक रोटेट देखिए भाई, इस तरह से नहीं। विकेट कीपर के हाथों पर गेंद है, जब गेंद उनके हाथों से छूटेगा और आपको कंपलसरी दोनों इंग से भागना पड़ेगा। क्या मुकाबला देखिए चलता हुआ यहाँ पर से। अगला मैच में देखिए बड़ा मुकाबला आता हुआ, डू और डाई का मुकाबला। 15 गेंद, अभी भी 64 की जरूरत है। कंचन सर यहां पर ये 3 गेंद बहुत निर्णायक है। और सुशांत मोकल कलवा के टाइगर सुशांत मोकल विशाल जीते कर रहे, क्या पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, क्या उतर सकते थे यहां पर से। और ये चलिए बात करेंगे, सिंगल तो आएगा यहां पर, मौका नहीं लिया पर एक बड़ा रिकॉर्ड देखिए जरूर है। कैपेशी इनामपुरी के मैदान के ऊपर से मुकाबला खेला गया था। गाँव दबी अंजूर जिन्हें हार नहीं मंजूर है, लेकिन से मुकेश ठाकुर ने क्या इनिंग्स खेला था भाई। आखिरी 15 गेंद पर 61 रनों की जरूरत थी, और अभी देखिए 14 गेंद पर 63 की जरूरत है यहाँ पर। केतन मात्रे क्या यहाँ पर सिंगल लेकर आखिरी 12 गेंद के लिए इंतजार कर सकते थे, नहीं शायद वो चाहते हैं यहां पर एक बड़ा हिट लगाकर मोमेंटम पैदा करें। कंचन सर टिप टिप बरसा, और कहीं ना कहीं गेंदबाज को भी थोड़ा सा मदद मिला विकेट का। और ये चलिए केतन मात्रे भाई बता रहे हैं, भलाई आसमान गल्ला अर्ध शतक, केतन बल्ला ऊपर उठाइए भाई। टिप 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 बरसा 6 और केतन का अर्ध शतक। देखिए केतन का आप देख सकते हो, लेकिन संतोष नहीं यहाँ पर। लेकिन रबीना अक्षय ने जितने उस गाने पर आग नहीं लगाए थे, अगला मैच सुरेश कदम दीपू माली, ये आग लगने वाली है। और अर्धशतक के लिए 1000 समीकरण की बात करेंगे। 12 गेंद 57, 12 गेंद 57 की जरूरत है। अक्षय पवार और कमाल की कप्तानी करते हुए, लेकिन मैच अभी भी है, मुकाबला बन सकता है। 12 गेंद 57 रनों की जरूरत है। क्राउड ने जो साथ यहां पर कंचन सर में तारीफ करना चाहूंगा। 12 या 15,000 दर्शक देखिए मैदान के चारों तरफ है, लेकिन इस पानी पर देखिए एकदम से इस तूफानों का सामना करते हुए 12 गेंद 57 की जरूरत है यहां पर। क्रिकेट है दोस्तों, कुछ कहा नहीं जा सकता है। कहते ना अदालत बन गई है जिंदगी, रोज नए मामले दर्ज होते हैं। और 12 गेंद 57, हर गेंद पर देखिए आपको नया समीकरण देखने को मिलेगा। कहती ना परिंदों के पास कहां रहता है बैंक अकाउंट्स, फिर भी वो भूखे नहीं सोते। यहां तो हमारे पास अकाउंट है भाई। 12 गेंद है, 57 बनाना है। तैयार गेंदबाजी में आते पर शुभम यादव और बाउंसर, और ये देखते हैं कितना पड़ा, क्या लेने का देना पड़ा है। 1 बाउंसर देखिए वार्निंग यहां पर मिलता हुआ। और शायद हम 5 की यहां पर बात करते हुए डीआरएस का बात ये, जिसके कारण बैटर या है डीआरएस यहां पर, डीआरएस तो यहां पर चलिए थोड़ा चर्चा चलता हुआ जरूर यहां पर से। इस मुकाबला देखिए हाई वोल्टेज ड्रामा में यहां पर रुका हुआ यहां पर। बाउंसर देखिए बात करेंगे यहां पर। अंपायर ने तीसरे अंपायर की मदद मांगे हैं, चेक किया जाएगा यहां पर।
बड़ा देखिए बड़ा डिसीजन यहाँ पर जरूर रहेगा। यहाँ पर 24 लाइव टीम देखिए यहाँ पर कमाल की मेहनत है और शुभम यादव के तक यहाँ पर तेज तरार बाउंसर था, लेकिन देखते हैं बाउंसर कितना बड़ा था। चौका तो आ चुका है, लेकिन से कहीं देखते हैं ये डीआरएस है। चलिए धड़कने देखिए सभी की तेज इस वक्त है। क्या बात है, एक बार 24 लाइव के लिए जोरदार तालियां कैमरामैन के लिए। सर के ऊपर से गेंद काफी था वाइड यहाँ पर से, और वो देखिए लाइन दिखा रहे हैं अंतर्राष्ट्रीय के जैसे। और आने वाले देखिए टेनिस बॉल आरपीएल में आपको लेग पेपर का विकेट भी दिखेगा, आपको पिच अप लाइन दिखेगा और गेंद का हिट होता हुआ। क्या बात है, तैयार से मौका तो मिला था भाई, वाइड था और बाउंसर भी था। फिर से देखिए यहाँ पर ओवर स्टेप है, चेक किया जाएगा यहाँ पर ओवर स्टेप। देखिए बात नहीं यहाँ पर। ओह माय गॉड, मैच कितना बड़ा है। डीआरएस में देखिए यहाँ पर चल रहा है, कुछ भी मानिए आज का दिन का बड़ा मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ। कल ऐसा मुकाबला एक देखा था भाई, कमाल के। यहाँ पर डिसीजन का देखिए अभी भी यहाँ पर से इंतजार रहेगा हर गेंद के ऊपर, यही तो बात बताए। और अगला मैच भी देखिए बड़ा मैच आ रहा है, यहां से जो टीम मुकाबला हारेगा भी उसे एक मौका रहेगा भाई। कृष्णा मिश्रा सर देखिए बात करेंगे, मेंटर्स दबाव एक तरफ बना रहेगा, दोनों टीम के देखिए बात करेंगे। ओनर देखिए धक धक रहेंगे, इंतजार बड़ा मैच देखिए। ओ नो बॉल, चिंगो ये देखिए स्क्रीन पर दिखाया दिया जा रहा है प्रश्न। हमें अपनों ने लूटा, कहां गैरों में दम था, और जहां मेरा पैर गिरा वहां से चुना का लाइन थोड़ा पीछे था। प्रीट का देखिए फायदा तो नहीं ले पाए, वो लेट कट खेले हैं, क्लियर नहीं किया भाई, क्योंकि मैदान पर देखिए बारिश काफी तेज है। और समीकरण बात करेंगे, केतन मात्रे अर्धशतक के बाद स्ट्राइक पर आते हुए। अभी भी देखिए 11 गेंद 50 की जरूरत है। ओ ये देखिए बातचीत होता हुआ सुरेश कदम कप्तान उनके बीच में अगले मैच की, लगातार आपको चीज है। क्या बात है, 13,000 के आसपास वॉचिंग के व्यूअर्स है। केतन मात्रे के सामने बड़ा चुनौती स्पूक करना चाहते थे यहाँ पर से, नहीं ताकत उनकी स्ट्रेंथ जो है भाई, वो गेंदबाज की ताकत के ऊपर वार करना चाहते थे। 10 गेंद, अभी भी 50 रनों की जरूरत है, और ये निर्णायक 4 गेंद रहेगा भाई यहाँ पर। कहती ना दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, और ये मैच देखिए अभी झुकाने ये पूरी तरह से, लेकिन झुकाने का कोशिश हो रहा है केतन मात्रे की तरफ से। कहीं आखिरी ओवर में 22-25 रन भी आ गया। 10 गेंद देखिए अभी भी जीत के लिए 49 की जरूरत है, चाहेंगे 3 बड़ा हिट है इस ओवर में। और बल्ले का लिया है बाहरी किनारा, थर्ड में तैनात है, रन लेने को इनकार किया पर 3 छक्का भी आता है तो दूर रख लेगा पर। क्या मुकाबला बना था। कंचन सर ये बात तो तय है, अगर बारिश ना होता तो शायद मैच कुछ भी हो सकता था। विकेट गिला हुआ, थोड़ा सा गेंद देखिए तेज स्ट्रीट होकर निकलता हुआ, बल्लेबाज के लिए उतना आसान नहीं रहा टाइमिंग, लेकिन भावेश नायक ने स्विंग ओवर में अच्छा गेंदबाजी किया। अब मुकाबला देखिए दूर निकलते जा रहा है। आठ गेंद 49, 8 गेंद पर 8 छक्के लगाएंगे तो भाई मैच सुपर ओवर तक जाएगा। देखते हैं, कोशिश तो जारी रहेगा। नहीं, अब वक्त बता दिया भाई यहाँ पर। शुभम यादव देखिए भारी पड़ते हुए यहाँ पर तेज तरार। अब भावेश नायक देखिए अब दोनों हाथों को अब खोल रहे हैं भाई। नहीं, कमाल का इनिंग्स खेले भावेश नायक का, सलूट है। बड़ी मैच में बड़ा इनिंग्स खेल कर दिए। और रायगढ़ प्रीमियर लीग में इसलिए देखिए 32 आइकॉन और ज्यादातर ग्रामीण का आइकॉन आपको देखने को मिलता हुआ। गांव की ममता दिखाई अपना सिमता, और आखिर में यहां पर बता दिया शुभम यादव
कि 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, और ताली ठोक रहा है बाला। कहां जाने लगे भाई? केतन के पहने भाई, केतन वापस खेलेंगे आपको अगर मुकाबला हारते भी है ना, अंतिम मुकाबला। क्या बात है, दोनों टीमों के ओनर जरूर उनके तरफ अब बढ़ेंगे। मुस्कान देखिए चेहरे पर है, लेकिन किसी एक का तो दिल जले और लाले, ये देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है, या तो सभी दिल जले, क्योंकि इन्हें पता है अगर मुकाबला हारते भी है ना भाई, और एक मौका है जहां पर देखिए बात करेंगे हमारे गिरीश दादा घोड़ेकर, तुषार दादा सिंधे देखिए, प्रणीत दादा रिका में देखिए व्यवस्थापक, अभी दादा मानकर देखिए मेंटर्स। दूसरी तरफ अगर हम ले चलते हैं आपको, जहां पर दूसरी तरफ ओनर की बात करेंगे हमारे देखिए एक ऐसे इंसान, ऐसे चेहरे, किशोर दादा मालूसरे, तात्या दादा देखिए बात करेंगे, ये टीम के ओनर हैं, और कृष्णा मिश्रा मेंटर व्यवस्थापक, बहुत बढ़िया देखिए टीम को बैलेंस टीम बनाए हुए हैं। और तेजस दादा एक तो बात हो गई, आगे का देखिए जो मुकाबला रहेगा भाई, मानो कि तबाही, ये जो तीनों टीम आगे रहे हैं भाई। भावेश नायक देखिए, कहाँ लगता है भावेश नायक नाम सुन के फ्लावर समझा गया, लगा था कि भाई आज बड़े बड़े आइकॉन के बीच में क्या ये भावेश नायक, लेकिन 2 साल पीछे जाइए, कई मर्तबा मैंने जिक्र कर चुका हूँ, ये खिलाड़ी आईपीएल के दरवाजे पर खड़ा हुआ है धारावी के लिए। आपने विकी भुईर को देखा, धीरज पाटिल को देखा, धीरज भुईर, विकी भुईर और भावेश नायक है। अब ये वो चेहरा, मुकाबला देखिए थोड़ा सा, ये थोड़ा सा मेरे हिसाब से जो कॉल था विशाल जीतेकर लेट आना, ये जो फैसला था मेरे हिसाब से बहुत बड़ा निर्णायक रहा, क्योंकि पिछला मैच का मैन ऑफ द मैच लगातार 5 छक्का, जहां मैटर बड़ा होता है वहां विशाल जीतेकर नहीं। आशीष मेहरुल का सोच कुछ अलग था कि केतन मात्रे मैदान पर हैं, और सुशांत मोकल देखिए बड़े अच्छे खिलाड़ी थे, उन्हें मौका दिया गया था, लेकिन कभी कभी कहते हैं ना आपकी सोच समझ दूर ले जाता है। अरे 24 लाइव देखिए, इतनी बारिश तेज है, क्राउड अभी भी देखिए अपना जगह से हिले नहीं है। की तरफ से 2000 है, 2 गेंद पर 2 छक्का, और अगला मुकाबला वेट इंतजार रही है, और दोनों टीम तैयार है। एक तरफ रहेंगे श्रेयस कदम, दूसरी तरफ रहेंगे दीपू माली। भाई ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, अजगर है, अजगर, अजगर डसता नहीं निगलता है। और दूसरा, चलिए तैयार यहां पर अब मैच का देखिए औपचारिक था, अब मुकाबला देखिए पर झोली में डालते हुए जीएस स्पोर्ट्स कोरिना गुटने टीम है, और देखिए टीम के ओनर भी खुश हैं। सुपर 16 में आज के दिन में देखिए पहली ये टीम बन गई, और मैच के मैन ऑफ द मैच नो डाउट नवी मुंबई रेडी आए, भावेश नायक तारावे, और केतन मात्रे आपको आना होगा। लूजर टीम देखिए अर्धशतक